गणना राक्षसात केली जाते. अखेर तोच रसतळाला जातो. या लीलेतील मल्ल गवळी हे एक सर्वसामान्य मापले अवतीभोवती रोजचे भेटणारे पात्र आहे. कोणते गवळी दुधात पाणी मिसळल्याखेरीज दूध घालीत नाही. पाणी घातले नाही तर गाई म्हशींचे ओचळे जळतील असे म्हणत तो आपल्या भ्रष्टाचाराचे समर्थन करतो. लाखात एखादा गवळी अपवाद असेल, नाही तर असे नाही, पण दुधात पाणी न घालणारा गवळी विरळाच. प्रत्यक्ष देवकार्यात लाडी लबाडी करणाऱ्या मल्ल गवळ्याला म्हणून महाराजांनी अद्दल घडवली. त्या पश्चाताप होताच भोळ्या शिवशंकराप्रमाणे त्याला त्यांनी क्षमाही केली. मोहापासून दूर राहा, सावध राहा असा इशारा देण्यात लिहिलेला आहे. आपण स्वामी समर्थांच्या कार्यात किती प्रेमतेने आतुरतेने काम करत आहे तुमचं तुम्हाला माहिती आहे. मी सांगणार असतो, तुम्ही कार्य केला तुमचा लाभ होणार आहे, मी कार्य होते माझा लाभ होणार आहे. तुमची इच्छा काय करायचं ते असो. आपण कार्य करत नाही असं म्हणत नाही, पण आपलं कुठेतरी कमी पडत आहे. आपण क्षणही वाळा घालायचं नाही. जो लोकांपर्यंत माहीत नाही कोणाला कुठे उपयोग पडेल, कुठल्या क्षणी कोणाचं भाग्य होतं आणि कुठे स्वामी त्यांना दर्शन देतील, कुठल्या रूपात आणि कशा आपल्याला नाही माहिती. पण आपल्या त्या कार्यात आपला खारीचा वाटा असावा म्हणून आपण कार्य करावं. मे 24, 213 आणि बघण्याचं आपला कार्य असावं, जेणेकरून मला आपल्या ह्याही कार्यात आपली मदत होईल. आणि ते काय परीक्षा पाहतोस. कुंभारी गावच्या मळ्यात महाराज होते. येथे सांगलीचे राहतात आसाहेब पडवर्धन दर्शनाने गेले. मेणा, पालखी, छत्र, चामऱ्याचे थाटाने येऊन फळफळावळ व पुष्कळ भेटवस्तू अर्पण करताना हे महाराज, हे माझे ऐश्वर्य असा विचार त्यांच्या मनात आला. ते जाऊन महाराजांनी लगेच काय रे कोणाचे ऐश्वर्य असे म्हणून त्याचं छेडलं. राजासाहेब दचकलेच. ना पेढ्या बर्फीच्या ताटात 2 हिऱ्याच्या अंगठ्या लपवून ते ताट महाराजापुढे ठेवू लागले. तेव्हा मात्र महाराजा श्रीमंत दर्गा महाराजांना जाणवला. काय रे आमची परीक्षा काय पाहतोस, उचलले दगड, आम्हाच गरज नाही असे ठणकून आपल्या निश्चपणा दाखवला. गुरुला अमृत 43. देव दर्शनाला 2 हात आणि 1 मस्तक पुरेसे असते. फक्त ते हात मस्तके देवानेच आपणास दिलेले असताना ते आपण मिळालेले नसताना याचे भान राखून देवापुढे कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले काम आहे. पण होतं काय, देव अथवा गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये या दंडकाचा विपरीत अर्थ लावला जातो. रिकाम्या हाताने जाऊ नये याचा अर्थ गुरु अर्थाने तो जो बोध उपदेश केलेला असतो त्यावर शिष्याने विचार, चिंतन, मनन करणे जितके आवश्यक तितके हो त्याचे अनुभवही घेतला असावा. त्या अनुभवाचे त्याने गुरुकडे जावे. अन्यथा रिकाम्या हाताने व मस्तकाने म्हणजे बोध अंगी न बाळगताच गुरुच्या घराचे उंबरटे झिजवणे अर्थ असते. एवढाच त्याचा अर्थ आहे. हार, पेढे, श्रीफळ, विडा, दक्षिणा हे बाह्य उपचार असतात. ते किती किमतीचे यापेक्षा ते कसे अर्पण केले जातात हे अधिक मोलाचे असते. आणि देव गुरु हेच पाहत असतात. कृतज्ञता बघा, ज्यांना गुरु म्हणायचे, ज्याला गुरु करायचे त्याची कृतज्ञता आपण कशी व्यक्त करता हे तुमच्या कार्यातून दिसतं. बाकी गोष्टी करणं बसणार. त्यांची सेवा, त्यांच्या सेवा कार्यात जेवढी मदत करता येईल तेवढे करून आपण आपलं इच्छित प्राप्त करू शकतो. कार्य आपण करत राहायला पाहिजे. निरंतर त्याच्या ध्यानात राहायला पाहिजे, त्याच्या स्मरणात राहायला पाहिजे. स्मरण राहिलं तर ध्यान राहील, ध्यान राहिलं तर मोक्ष त्याला आपल्या वेळ लागणार नाही. आपोआप वातावरण आपलं शुद्ध होत राहील. आणि आपलं वातावरण शुद्ध राहिलं की इतरही वातावरण शुद्ध राहील. मी वारंवार सांगतो, वातावरण शुद्ध होण्यामुळे आजूबाजूचा काही किलोमीटरचा परिसर हा शुद्ध होत असतो आणि त्याचंही पुण्य तुमच्या पदराचं तुमच्या कुळालाही मिळत असतं. आपण कुठलं कार्य करताय हे आपण ठरवा. रिकाम्या हाताने जाऊ नये अर्थ अधिक मोलाचा असतो. देव गुरु हेच पाच असतात. कृतज्ञता, प्रेम, आदर, भक्ती याऐवजी अहंकाराच्या आवरणात हार पेढे बांधून ते आपण घेऊन जातो आणि त्याचे प्रदर्शन करण्याच्या आरपावरेश व्यापार आपण करत जातो. देव गुरु भेटला त्याला कसं नमन करावं, कुठे नमन करावं, लोक काय म्हणतील या भ्रमात कधीही राहू नये. गुरु जिथे भेटेल, ज्या स्थिती भेटेल त्याला नमस्कार करा. काय लोक म्हणतात साष्टांग नमस्कार उत्तम. लाज गुरु पुढे नाही. गुरुपेक्षा मोठा कुठलाच समाज नाही, कुठलंच स्थान नाही आणि कुठलाच वर्ण नाही. सद्गुरू आहे. त्याच्यापुढे देवही लहान स्वतःला समजतात. कारण गुरु असेल